मुंबईतील प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाची मोठी कारवाई। करचोरी प्रकरणात आज पहाटेपासून तब्बल 30हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरू आहे। रामी ग्रुपचे प्रमुख राज शेट्टी यांच्यासह समूहाशी संबंधित अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर आणि आस्थापनांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे। दादरमधील रामी हॉटेल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून इन्कम टॅक्सचे पथक पहाटेच हॉटेलमध्ये दाखल झाले। कर चोरीशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल डेटा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून या छापेमारीतून काय निष्कर्ष समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। रामी हॉटेल ग्रुप हा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिचित हॉटेल चेन असून राज शेट्टी यांनी 1985 मध्ये याची स्थापना केली। भारतासह बहरीन, दुबई, ओमान यांसारख्या देशांमध्ये या समूहाची 52 हॉटेल, रिसॉर्ट्स आणि अपार्टमेंट कार्यरत आहेत। फोर्ब्स मिडल ईस्टच्या UAE मधील टॉप 100 भारतीय लीडरच्या यादीतही राज शेट्टी यांना स्थान मिळाले होते। याआधी रामी हॉटेलवर अशी कारवाई झाली होती। 2019 मध्ये क्रिकेट बेटिंग रॅकेट प्रकरणी तर 2012 मध्ये मॅडनेस डिस्को टेकओव्हर झालेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय रॅकेट उघडकीस आले होते। आजच्या छापेमारीतून कोणते महत्त्वाचे खुलासे होणार, करचोरीचे नेमके स्वरूप काय, पुढील काही तास निर्णायक ठरणार आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो,